नमस्कार. जो एक लास्ट व्हिडिओ पाहिला होता की 11वीचे ऍडमिशन प्रोसेस कसे असणार, त्याच्यामध्ये एक फ्लो चार्ट दिलेला की म्हणजे कुठल्या पद्धतीने ऍडमिशन होणार आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे. सोमवारपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे, म्हणजे 19 मे ते 28 मे रजिस्ट्रेशन आहे आणि खूप मोठी प्रोसेस आहे. का? राऊंड असणार आहेत पुढे, मग जून महिना जुलै महिन्यामध्ये प्रोसेस जाऊन कुठेतरी एंड होईल. मग त्यामुळे जवळपास 2 महिने प्रोसेस चालणारच आहे. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांनी थांबणं चुकीचं आहे. बरेच कॉलेजेस सुरू होणार पहिल्या राऊंडलाच, काही ठिकाणी तर ऑलरेडी कॉलेजेस सुरू झालेले आहेत. मग तुम्ही काय करू शकताय की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, जी ब्रँच पाहिजे, तिथं जाऊन थोडीशी चौकशी करा आणि घ्या. हा, खूप मोठा फ्रॉड होतोय अकॅडमीनं जे ऍडमिशन घ्यायला लागलेत. मग ती आर्ट्सची अकॅडमी असेल म्हणजे वेगवेगळ्या भरतींची, किंवा सायन्सची अकॅडमी असेल, तो एक मोठा फ्रॉड आहे. त्याचा व्हिडिओ उद्या सकाळी टाकतोय. ठीक आहे, तर चला की पहिला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. इथे आपल्याकडे एकच मिनिट. ओके, फर्स्ट ऍज युजल की आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचा अपडेटेड ठेवा. थोडं नसेल तर काही लय मोठा फरक नाही पडणार आहे. 12वी नंतरच्या मुलांना तो लागतो अपडेटेड, पण तुम्ही अपडेटेड असेल तर बरं आहे. 10वीचे रिझल्ट काही दिवसात शाळेमध्ये येतील आणि रिझल्ट आल्यानंतर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला एलसी देतील, लिव्हिंग सर्टिफिकेट, मी तुमचा दाखला देणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मोठा प्रॉब्लेम आहे, सर आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. आता मान्य, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर मागच्या वर्षीपर्यंत काय होत होतं की वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट चालत होतं. म्हणजे जो काय विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहे ना, त्यांच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट चालत होतं. ह्या वर्षी पण चालेल असं वाटतंय, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर, म्हणजे जे एस सी आणि एस टी कास्ट मध्ये नाही आहेत, उरलेल्या सगळ्या कास्ट म्हणजे मराठा, एसईबीसी असेल, एनटीच्या कास्ट असतील, ओबीसीच्या, त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर लागेल. म्हणजे 8 लाखांच्या खाली उत्पन्नाचा दाखला असतो ना, त्याच्यावरून तुम्हाला एनसीएल निघतं, ते लागेल. आणि देन ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, त्यांच्याकडे पण लागेल. जे विद्यार्थी मराठा आहेत त्यांना ईडब्ल्यूएस निघत नाही. काही विद्यार्थी सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसला जातात, म्हणजे देशभरातली जी ऍडमिशन असतात तिथं मराठ्यांना ईडब्ल्यूएस लागतो, पण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना ईडब्ल्यूएस नाही, एसईबीसी लागत असतो. त्यामुळे हे काढा. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी पाहिजे हो इतकं. जो काय ऍडमिशनला कोटा आहे, म्हणजे काय आहे, आता 100 ऍडमिशन आहेत ना समजा 11वीचे, त्याच्यामध्ये कोटा आहे. आता ह्याच्या 5% कोटा बाबा मॅनेजमेंटचा आहे, म्हणजे ती संस्था त्यांना जे वाटते त्यांना देईल. काही इन हाऊस कोटा आहे 40-50%चा, की म्हणा इतका मोठा इन हाऊस म्हणजे बाबा ज्या शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांचंच ते कॉलेज आहे, तिथं पुढे तो कोटा मुलांना दिले जाते. आणि मग जे काय राहिलेल्या सगळ्या सीट असतात त्या सीटमध्ये कास्टनुसार रिझर्वेशन चालेल. मग ओबीसीचं 19%, एसईबीसी मराठा आहे त्यांना 10%, ईडब्ल्यूएस ला 10%, असं जे काही रिझर्वेशन आहे ते जर तुम्हाला हवा असेल त्याच्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स लागतील. देन फोटोग्राफ ऍज युजल, 1-2 फोटोग्राफ लागतील. व्हॅलिडिटी वगैरे काही लागत नाही. काही विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की सर व्हॅलिडिटी लागते का. व्हॅलिडिटी आता निघत नाही. 12वी नंतरचे जे काही ऍडमिशन आहेत त्याला व्हॅलिडिटी लागते, कास्ट व्हॅलिडिटी. 11वीचे ऍडमिशन नाही आहेत, कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढताना कशासाठी काढायला हे द्यावं लागतं. बऱ्यापैकी 12वी सायन्सला एंट्रन्सला बसलोय, 15A वगैरे फॉर्म असतात ते देऊन निघतात. 10वीच्या मुलांच्याकडे ते नसतं. त्यामुळे 10वीच्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, ईडब्ल्यूएस सारखी डॉक्युमेंट्स लागतील. ही डॉक्युमेंट्स ठेवा. कास्ट सर्टिफिकेट मराठ्यांचं असतं, त्यांचं पण नॉन क्रिमिलियर लागेल. एससी एसटी कास्टला नॉन क्रिमिलियर नसतं. त्यामुळे ही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत इथं. हे इथं बाबा लागतं मुलांचं. लास्ट इयर पण वडिलांचं पण चालत होतं. ह्या वर्षी काय होतं एक्झॅक्ट कुठेही नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं नाहीये, पण वडिलांचं किंवा तुमचं ऍटलिस्ट असावंच. दोघांपैकी एक असेल तर पुढे ऍडमिशनला जाता येईल. ओके. आणि परत सगळ्या डिटेल्स ज्यावेळी पूर्ण साईटवर येईल ना, मी दाखवतोय. हा, तुम्हाला सगळ्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल किंवा पुढच्या गोष्टी असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, फ्री आहे. ते तुम्ही तिथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, बघून घ्या. आता रजिस्ट्रेशन सोमवारपासून कुठं करायचं आहे बाबा. महाराष्ट्र FYJC ऍडमिशन्स, म्हणजे महाराष्ट्राचे MAHA फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज ऍडमिशन्स आहेत. ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या खाली आहे, बघा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज ओपन होईल. काय येतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट येत आहे. आणि मग इथं लॉग इन पेज वगैरे आहे. पण ऍडमिशन शेड्यूलला क्लिक वगैरे केलं ना अजूनपर्यंत काय येत नाही. मला वाटतं सोमवारी सकाळी देतील किंवा उद्या संध्याकाळी. पाहू, ज्यावेळी येईल मी एक विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करून बनवतो व्हिडिओ आणि मी तो अपलोड करून देईन. ठीक आहे. ही जी काय लिंक आहे रजिस्ट्रेशनची
तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. हे असं पेज ओपन होते. मग पुढे सगळे येतील. ऍडमिशन शेड्यूलवर क्लिक केला सगळं. इथं ब्रोशर आणि थोडेसे रूल्स आहेत बघा. ठीक आहे. मग रूल्स तुम्ही कास्टचे रिझर्वेशन कसं आहे, किती होणार आहेत बाबा, डेट्स पण आल्यात. रजिस्ट्रेशन 28 तारखेपर्यंत आहे. पुढचे राऊंड कधी होणार आहेत त्याच्या डेट्स क्लिअर नाही आहेत. जे मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या डेट्स दाखवले अजूनही तेच आहे. आज शनिवार रविवार लागलाय त्यामुळे हे अपडेट होईल की नाही एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण सोमवारपासून आपल्याला गोष्टी कळतील. मी तुम्हाला सगळे व्हिडिओ अपडेट्स देतोय. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, चला, थँक्यू.